अशोक खरात त्यावर आमचा एक एप्रिल मेच्या त्याच्यावर चर्चा झाली. इथे ते अलिबागला चालले होते, तेव्हा माझा भाऊ तिथं असतो रस्त्यावर. त्याला ते भेटले, तर त्यांना विचारलं का बाबा तुमच्या इथे कुठे जागा आहे का. माझा भाऊ म्हणाला तुम्हाला किती पाहिजे, तुला काय असेल तेवढे आपण घेऊ. तो बोलतो ठीक आहे, आमची 51 गुंठे जागा आहे, तर मी सर्व आमच्या माणसाने विचारून ते आपण करू. तर त्याने आमच्याजवळ हा विषय टाकला. विषय टाकल्यानंतर आम्ही सर्व आमचे चुलते वगैरे दुसऱ्या गावात राहतात, त्यांना त्यांची आम्ही भेट घेऊन तर आम्ही विचार बाबा असा असा विषय आहे, तर आम्हाला मग गरज आहे. त्यामुळे त्यामुळे आम्हाला गरज आहे. मग ठीक आहे बोला, आपण त्यांना कसं काय करायचं. तर आम्ही त्यांना सांगितलं बाबा आमचं एक शेअरपर्यंत आमचा एक एवढा आम्हाला बजेट आहे का, एवढे मिळायला पाहिजे, आमची एवढी फॅमिली आहे. तर ते बसून एक त्याच्यामध्ये बरेच दिवस गेले. बसून ते 85 लाखापर्यंत आम्ही डन केला. डन केल्यानंतर ती प्रोसिजर ती चालू केली. प्रोसिजर चालू केल्यानंतर दोन अडीच महिन्यामध्ये तो व्यवहार क्लिअर झाला. त्याने आम्हाला पूर्णपणे जो आमचा ठरलं होतं 85 लाखाला बार्गेनिंग होऊन 85 लाखाला आमचा व्यवहार डन झाला. त्याने आम्हाला 85 लाख स्टेप बाय जसं म्हणजे हे होतं तसं त्याने आम्हाला पैसे क्लिअर केले. ते प्रत्येकाच्या नावाने आम्ही ते चेक काढले, ते त्यांना ते सांगून. तर बाकी आम्हाला काय हे नाही. बाकी त्यांनी सर्व आमचा जो काय पेमेंट आहे, फुल पेमेंट आहे आमचं सर्व क्लिअर पद्धतीने केलेलं आहे. कारण आता ह्या गोष्टीला मला असं वाटतं एक 8-9 महिने झाले. कारण आता वर्षच बोलायला लागेल, कारण आता एप्रिल लगेच चालू होईल. पण त्याच्या बाबतीत आम्हाला याचा काही बायोडाटा काहीच माहिती नव्हता. आणि दुसरी गोष्ट अशी का त्यांनी सांगितलं काय का मला जमीन घ्यायची, मला इन्व्हेस्ट करायचे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही काय कारण आम्हाला पैशाची गरज असल्यामुळे आम्ही सर्वांना विचारून ती जमीन त्याला आम्ही सेल केली. तेव्हा इथे ते थांबले आमच्या स्टॉपवर, सिग्नल स्टॉपवर क्रांतीवीरांचं स्मारक बघून. तर माझ्या भावाला तिथे भेटले, त्या भावाला ते विचारलं, त्यामुळे तो आम्हाला समजलं बाबा याला जमीन घ्यायची. आता काही महसूल विभागाकडनं तुम्हाला काही विचारपूस करण्यात येत आहे का? काय नाही जरी समजा काय झालं तरी आता त्यावेळी आम्हाला त्यांनी सांगितलं का बाबा मला जमीन घ्यायची आहे, ते आम्ही त्याला क्लिअर कट करून द्यायचं त्यांनी सांगितलं. क्लिअर कट म्हणजे काय, त्यांना सांगितलं आम्हाला तुम्ही हे करा, आम्ही सर्व माणसाने घेऊन साहेब वगैरे तुम्हाला आम्ही देतो, आमचा पैसा आम्हाला क्लिअर करा. ते आम्हाला एकही रुपया आमचा न ठेवता ते आम्हाला पूर्णपणे पेमेंट केलेलं आहे. तुम्हाला जर मध्ये जरी समजलं असतं का बाबा ही व्यक्ती अशी अशी आहे, तरी आम्ही तिथे स्टॉप केलं असतं आणि वकिलांना सांगितलं, म्हणजे ज्यांनी केलं त्यांना सांगितलं असतं त्यांना बाबा आम्हाला तुमची व्यवहार करायचं नाही, हे तुमचं काहीतरी चुकीचं आहे असं आम्ही त्यांना बोलले असतो. पण आमच्या काहीच कल्पना नाही, आम्हाला एवढी 22 लोकांना कुणालाही कल्पना नाही की ही व्यक्ती ह्या प्रकारे आहे म्हणून. वाकडीकर